राम नारायण राम. संदेशवाहकांची चर्चा होऊ लागली होती. ते नेहमी तुमच्यावर काम करतील. जर कोणी 8 असतो तर ते त्या 8मध्ये आणखी 8 वाढविण्याचा प्रयत्न करतील. हे कसे झाले? तो आणखी काही वाढवेल. वाढवून पाहतो की तुम्ही कोणावर अवलंबून आहात, कोणावर विश्वास ठेवता, अशा कोणाला ओळखून तुमच्यावर प्रभाव टाकण्याचे काम तो करेल. त्यांचे एकच काम आहे की दोन्हींच्या दरम्यान गोंधळ कसा निर्माण करायचा, जास्तीत जास्त लोक जमा होऊन त्यांना थांबवता तोडता येईल असे काहीतरी. हे देखील एक आध्यात्मिक नियम आहे. खरे म्हणजे आमच्या दरम्यान अशा प्रकारच्या फूट पाडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. संदेशवाहक केवळ परकीय शरीर नसतात. खरे तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याचा संदेशवाहक बनलेला असतो. कोण कुणाचा मित्र होईल आणि केव्हा काय काम करेल हे ठरलेले नाही. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याचा संदेशवाहक आहे. लक्षात ठेवा, आई मरत आहे. मरणाच्या वेळी ती म्हणते, पहा, तुम्ही जे काही करा या देवतेकडे जाऊ नका. शेवटी श्वास घेतानाच ती म्हणते, हे एक कमजोर बिंदू आहे ज्यामुळे काम होऊ शकते. येथे तीच आई संदेशवाहक बनली. म्हणूनच नियम आहे, प्रथम इतिहास पाहतो. जे महान आहेत, जे तुम्हाला सोबत घेतील त्यांचा इतिहास पाहतो. त्यांचे मत, या समाजात ते कसे काम करतील, या दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवून पूर्णपणे अवलंबून राहून चालावं. कारण जन्माने महान असलेले कोणतेही व्यक्ती आश्रम किंवा प्रतिष्ठानात जाणार नाही.